भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये अनेक शासकीय कर्मचारी सहभागी झाले. आपल्यासोबत आता अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेत. तर मला सांगा, मोर्चामध्ये या जुन्या पेन्शनसाठी 2005 नंतर जे सेवेमध्ये सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे कंत्राटीकरण आहे, उदाहरणार्थ शिक्षकामध्ये शिक्षण सेवक पद आहे, आरोग्यामध्ये आरोग्य सेविका वगैरे असतील, यांचं कंत्राटीकरण किंवा कमी करून त्यांना नियमित वेतनसाठी लागू करावी, जेणेकरून येणारी जी पिढी आहे ती शासकीय सेवेकडे वळेल. कारण आज जर बघितलं तर आज एकतर शासकीय सेवेमध्ये उशिरा लागतात आणि कमी सेवा आहे त्यामध्ये जुनी पेन्शन नाही, म्हणजे भविष्य काळामध्ये त्यांची म्हातारपणाची काठी आहे ती शासनाने हिरावून द्यायची मायबाप असणे या निमित्ताने एवढी विनंती आहे की आमची जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी. त्यासाठी हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी या प्रत्येक डिपार्टमेंटचे सहभागी झाले. जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी हा मोर्चा आहे. त्यामुळे सर्व जण आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा घेऊन चाललेलो आहोत. जुनी पेन्शन, जुनी पेन्शन. आरोग्य कर्मचारी तुमच्या काय मागण्या? आमच्या मागण्या एकच आहे की जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे. जर आम्हाला ही मिळाली नाही तर आमच्या म्हातारपणीची काठी ही आमच्याकडून हातात आहे. आणि जर इतर जे पॉलिटिकल स्टोक आहेत त्यांना जर पेन्शन लागू होते तर तो सरकारी तिजोरीवर बोजा येत नाही का? कर्मचाऱ्यांना जर पेन्शन लागू होते तर तो फक्त बोजा येतो. तर आमचं एकच आहे की आमचा हक्क असतो आणि आम्हाला मिळालाच पाहिजे. यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि तो आम्ही आमचा हक्क मिळवणार आहे. तुम्ही काय सांगा? जर आम्हाला पेन्शन नाही मिळाली तर आम्ही जादा पेन्शन घेऊन त्यांनाच मतदान करू. आणि आमचं एकच आहे की ओल्ड पेन्शन सुरू करा आणि नवीन पेन्शन रद्द करा. मला एक सांगा, मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्हाला पेन्शन लागू करू, त्यांना सपोर्ट करू, यावर आपण येस, जे आम्हाला नवीन पेन्शन योजना लागू करतील त्यांनाच आम्ही वोट देणार आहोत. आणि हा मोर्चा जो आहे केवळ पेन्शन लागू करावं यासाठीच नाही, तर मी एक शिक्षक आहे, आम्हाला शिकवू द्या. अशासकीय जी कामं आहेत ती बंद करा आणि ज्यासाठी आमची नेमणूक आहे ज्ञानदानाचं काम हे पवित्र कार्य आहे ते आम्हाला अविरतपणे करा. आणि जे त्यामुळे गुणवत्ता जिल्हा परिषद शाळांची घसरली आहे आणि त्यामुळे नंतर मग आमच्यावरच कर्मचारी काम करत नाही असा धक्का पिढीसाठी होता. तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. नॉट ओन्ली पेन्शन, तर पेन्शन तर हवीच आहे, ते आमच्या हक्काचीच आहे, हे कुठेतरी दिलीच पाहिजे. परंतु ही जी अशासकीय कामं आहेत, बाकीचं ऑनलाईनची कामं आहेत, आत्ता त्वरित द्या, आत्ताच्या आत्ता माहिती द्या नाही तर कारवाई केली जाईल, हे आम्हाला नको आहे. अशी हजारो कामं आहेत BLO जी तुम्हाला BLOचं काम आहे, BLOचं काम. आजही अनेक लोक या मोर्चापासून वंचित राहिलेले आहेत का आता त्यांना कार्ड आणि आज कंटिन्यू शाळेमध्ये BLOचं काम आहे. त्यामुळे अनेक लोक इथं आज या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकलेली नाही आहेत. त्यामुळे अशासकीय कामंसुद्धा बंद झाली पाहिजेत आणि पेन्शनसुद्धा जे आम्हाला पेन्शन लागू करतील त्यांनाच आम्ही वोट देणार. हा आमचा पक्का निर्णय. एकच विषय, जुनी पेन्शन नाही कुणाच्या बापाची.